अखिल विश्वाला शांतीचा महासंदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता भीमाई, तसेच स्त्री शिक्षणासारखे महान कार्य हाती घेणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महान मातांना आणि थोर पुरुषांना प्रथम वंदन करते। बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट न समजणारी, प्रेमाने मनाने विचार केला तर तितकीच साधी, सरळ, सोपी स्त्री, जिला आपण साधं झोपडीत जरी ठेवलं तर त्या झोपडीला स्वर्ग सुख मिळवून देणारी, अन्नपूर्णेप्रमाणे आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणारी, स्कंदमातेप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करणारी, आणि जर अन्याय, अत्याचार, छळ याची परिसीमा जर समाजाने गाठली तर ती साधी, सरळ, नाजूक, लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचं रूप धारण करते हे त्या ईश्वराच्यालाही समजत नाही, अशी ही आपली स्त्री आहे। चंडमुंड माला भंडार सुरवंदिनी जगदंबे उद्दंड दंड दुर्गेश्वरी दुर्गे असं सर्व दुर्गेचं रूप धारण केलेल्या सर्व महिलांना आणि उपस्थित सर्व सावित्रींना प्रथम मी त्रिवार अभिवादन करते। सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी महान कार्य केलेलेच आहे, पण सावित्रीबाईंचं कार्य लक्षात घेताना ज्योतिरावांना विसरून चालणार नाही, कारण ज्योतिरावांची त्यांना तेवढीच महत्वाची सुद्धा साथ होती। असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष दोन चाके परस्पर असती सहाय्यके, परंतु प्रत्यक्ष जर बघायचं झालं तर स्त्रीला मागचं चाक आपण समजतो। संपूर्ण संसाराचं ओझ, संपूर्ण कारभार तिनेच ओढायचा, संपूर्ण ओझ तिने ओढायचं, पुरुषांच्या समोर बोलायचं नाही, त्यांच्या समोर यायचं नाही। परंतु मी असं म्हणेल की स्त्री त्या सायकलचं मागचं चाक नसून स्त्री हे घड्याळातलं एक छोटंसं चाक आहे। ज्याप्रमाणे ते चाक त्या संपूर्ण घड्याळाचं समतोल राखत असतं, त्याप्रमाणे आपण स्त्रिया संपूर्ण घराचं समतोल राखतो, संपूर्ण घर आपण कंट्रोल करतो। काटा मुलबाळ असतील, तास काटा नवरा असेल, आपला जर टायमिंग थोडाफार मागे पुढे झाला, आपल्याला उठायला लेट झालं, स्वयंपाकाला लेट झालं तर त्या संपूर्ण घराचं शेड्यूल खराब होते की नाही? मुलांना शाळेत जायला उशीर होतो, नवऱ्याला कामावर जायला उशीर होते, त्याप्रमाणे आपलं सगळं जे काम असेल ते विस्कळीत होऊन जातं। बऱ्याच वेळा महिला घरामध्ये वाद झाला, आपण काय म्हणतो, छे या घरात माझी काही किंमतच नाही, माझी कोणाला कदरच नाही। पण मी म्हणेल तुम्ही आहे म्हणून त्या घराला किंमत आहे, तुमच्याशिवाय त्या घरालाच काही किंमत नाही। आपण आपल्या स्वतःला एवढं इम्पॉर्टन्स द्यायचं, आपण होममेकर नाही आहे, आपण हाऊसवाईफ नाही आहे, तर आपण स्वतः ते घर आहोत, कारण आपल्याशिवाय त्या घराला काही किंमत नाही आहे, एवढं महत्व तुम्ही स्वतःला द्या। जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे। कोणी कुठे वाचलं आजपर्यंत त्या पुस्तकात सिंह राजा काय आहे? ऐकलं कधी? कारण की सिंह का राजा आहे कोणालाच माहिती नाही, कारण शरीराने दष्टपुष्ट असा हत्ती आहे, उंचीला जिराफ आहे, मग सिंहालाच राजा का म्हणायचं? कारण तो स्वतः त्याला राजा म्हणतो, म्हणून तो राजा आहे। आपण कधी वाचलेलं नाहीये, मग तसं आपण स्वतःला राणी म्हणायचं आणि राणी म्हणूनच संसार करायचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर एखाद्या देशाची प्रगती तुम्हाला बघायची असेल तर त्या देशाची आर्थिक व्यवस्था असेल, त्या देशातील मेट्रो सिटी असतील किंवा डिजिटल इंडिया असेल, या सर्व गोष्टींच्या बेसवर तुम्ही त्या देशाची प्रगती बघू नका, तर त्या देशाची प्रगती जर बघायची असेल तर त्या देशातील महिला किती प्रगतशील झाल्या या गोष्टीवर तुम्ही देशाची प्रगती बघा। आता महिलांची प्रगती जर म्हटलं तर इथे प्रश्न असा उपस्थित राहतो की महिलांची प्रगती कशी? मग ती शिकली, ती नोकरीवर लागली, छानपैकी असा पगार कमवते म्हणजे ती प्रगत झाली का? तर नाही। ती किती कमवते त्यापेक्षा तिला त्यातून किती खर्च करण्याचा अधिकार आहे हे ज्या वेळेस एक महिला ठरवेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिला प्रगत झाली असं मी म्हणेन। बऱ्याच वेळा आपण असं सुद्धा बघतो की मुलींना, स्त्रियांना घराच्या बाहेर जाण्याची परमिशन नसते, बाहेर कामाला जाऊ देत नाही, किंवा मग एखाद्या लिमिट नंतर ती स्वतःच म्हणते की माझ्या नवऱ्याला एवढा छान पगार आहे, चांगली घरी प्रॉपर्टी आहे, आम्ही सर्व वेल सेटल आहोत, मग आम्ही का काम करायचं, आम्ही का जॉबला जायचं? पण बाई तुला साधं 5 रुपयाचं जरी टिकल्याचं पाकिट घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासमोरच भीक मागावी लागते। आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नवरा असून सुद्धा अंजली, सचिन तेंडुलकर या दवाखान्यात जाऊन कामं करतात, मग आपण त्यांचा आदर्श का घेऊ नये? दुसरा एक विषय सांगायचा झाला तर एक जो आपला विवाह आहे, लग्न आहे, तो एक संस्कार आहे, तो सोहळा नाहीये। पण हल्ली या फॅशनच्या ट्रेंड मध्ये
महिन्यामध्ये आपण त्याला सोहळा केलाय. निदान हा सोहळा आपल्याकडे 5-6 दिवस तरी चालतो, पण तो 5-6 महिने टिकेल की नाही याची गॅरंटी आता आलेली नाहीये. दुर्दैव आहे ना, मुलींच्या आईपेक्षा आता मुलाच्या आईला टेन्शन आलेलं आहे. कशी येते, आली तर चांगली निघते की नाही आणि निघली तर टिकते की नाही हा प्रश्न इथं महत्वाचा आहे. आणि त्यात महत्वाचा सर्वात सांगायची एक गोष्ट झाली तर मुलींच्या आईचं मुलींच्या संसारात नको असलेलं तितकं डोकं घालणं. बाळा उठली का, झोपली का, घर कसं आहे, सासरे काय म्हणतात, सासू काय म्हणते, नको त्या गोष्टीकडे लक्ष देणं आणि मुलींचा संसार हाताने उद्ध्वस्त करणं. पण सावित्रीच्या वडिलांनी मात्र सावित्रीच्या संसारात असं कधी लक्ष घातलं नाही. आणि सावित्रीबाईंनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य महिलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी दिलं. तर आपण सुद्धा त्यांना तेवढाच महत्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये दिलं पाहिजे. इथे जर एखादी लाडकी बहीण योजना असती तर गावातल्या कितीतरी महिला इथे आज आवर्जून उपस्थित असत्या. कारण ज्याप्रमाणे तुम्ही त्या पोस्टाला सकाळच्या 6 वाजेपासून फेऱ्या मारल्या त्याप्रमाणे तर इथे एकही महिला आज उपस्थित दिसली नाही. इथे जर लाडक्या बहिणीचे पैसे वाटप असते तर लाखोला गर्दी असते गावातल्या महिलांची, असते की नाही. पण या माऊलीने एवढं महान कार्य केलं ते कोणीच आपण आपल्या जीवनामध्ये आदर्श मानत नाही आहोत. खऱ्या अर्थाने तुम्ही शिका, प्रगत व्हा आणि सावित्रीबाईचं जर ऋण फेडायचं असेल तुमच्या मुलींना शिकवा. फक्त शिकवू नका तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. ही खऱ्या अर्थाने सावित्रीला आदरांजली देता येईल आणि त्यांच्या ऋणातून आपण कधी फिटू शकणार नाही. हे तर सांगायचंच झालं. एवढं बोलते आणि ते थांबते आणि तुम्ही सर्व महिला इथे उपस्थित झालात त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार मानते. धन्यवाद.